आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। राज्य कर्मचाऱ्यांसाठी 6 मोठी शासन निर्णय जाहीर, विविध विभागामध्ये महत्त्वाचे बदल। 14 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्य सरकारने विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे 6 शासन निर्णय जाहीर केले आहेत। या निर्णयामुळे पदोन्नती, पदाची मुदतवाढ, अनुदान वितरण आणि सेवाज्येष्ठता यासारख्या अनेक बाबींमध्ये मोठे बदल झाले आहेत। चला तर सविस्तर जाणून घेऊया। गृह विभाग, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधीनस्थ विविध कार्यालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या 76,397 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे पोलीस यंत्रणेतील कामकाज सुरळीत चालू राहणार आहे। शालेय शिक्षण, क्रीडा विभाग पदोन्नती बदल महत्त्वपूर्ण शासन निर्णय। जिल्हा क्रीडा अधिकारी, सहाय्यक संचालक गट राजपत्रित या पदावरील तात्पुरत्या पदोन्नती आदेशात अंशतः बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्याच्या पदस्थापनेत बदल होण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण तिसरा, शालेय शिक्षण विभाग क्रीडा अनुदान वितरण। महाराष्ट्र गव्हर्नमेंट GR 2026, महाराष्ट्र नियोजन अधिनियम 2026 अंतर्गत सन 2026-27 साठी अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे शैक्षणिक योजनांना निधी उपलब्ध होणार आहे। महसूल व वन विभाग उपअधीक्षक भूमी अभिलेख गट राजपत्रित संवर्गाची 1/1/2026 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे पदोन्नती आणि बदली प्रक्रियेला गती मिळणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग, नवी मुंबई हे पद तात्पुरत्या स्वरूपात श्रेणी उन्नत करून सचिव पदात रूपांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। याबाबतच त्या पदावर पदोन्नती पदस्थापना देण्यात येणार आहे। अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्य मापनशास्त्र यंत्रणेमधील 146 अस्थायी पदांना 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यामुळे सेवा अखंडित सुरू राहतील। राज्य सरकारच्या 6 महत्त्वाच्या निर्णयामुळे विविध विभागातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होणार आहे। विशेषतः पदोन्नती, निधी वितरण आणि पदांची सातत्यता ह्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।